वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP काही प्रश्न पाहणार आहोत. जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर अगदी सिलेक्टेड क्वेश्चन आपण या ठिकाणी काय आहे मित्रांनो आणले आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो, जेणेकरून आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे आहे ते तुम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की एक व्याख्या दिलेली आहे, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र. ही व्याख्या कोणी केली? अशा प्रकारे मित्रांनो मोस्ट IMP प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे BF स्किनर, JB वॉटसन, सिगमंड फ्राईड किंवा EB टिचनर. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि हे बघा, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र ही व्याख्या कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक बी काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे JB वॉटसन आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय क्रमांक ब इज अ राईट आन्सर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की अध्ययन संक्रमण होण्यासाठी विद्यार्थ्याला कल्पनामधील साम्य माहिती असणे आवश्यक आहे. हे विधान डॅश डॅशवर आधारलेले आहे. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक स्वतः वाचून घ्या. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. थॉर्नडाईकची उपपत्ती, स्पेलिंग मिस्टेक आहे, जडची उपपत्ती, बगलेची उपपत्ती किंवा ब्लूमची उपपत्ती. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, अध्ययन संक्रमण होण्यासाठी. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक ब काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की अध्ययन संक्रमण होण्यासाठी विद्यार्थ्याला कल्पनामधील साम्य माहिती असणे आवश्यक आहे. हे विधान डॅश डॅशवर आधारलेले आहे. तर जडची उपपत्ती म्हणजे पर्याय क्रमांक बी वर आधारलेले आहे. ऑप्शन क्रमांक बी इज अ राईट आन्सर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की व्यक्तिमत्वातील न्यूनगंड ही संकल्पना डॅश डॅशने विकसित केली. अशा प्रकारे काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, व्यक्तिमत्वातील न्यूनगंड ही संकल्पना डॅश डॅशने विकसित केली. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, फ्राईड, ॲडलर, डोलॉर्ड किंवा रॉजर्स. तर हे बघा मित्रांनो, न्यूनगंड हा शब्द फक्त तुम्ही लक्षात ठेवा की व्यक्तिमत्वातील न्यूनगंड ही संकल्पना डॅश डॅशने विकसित केली. तर ऑप्शन क्रमांक ब का असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, ॲडलर इज अ राईट आन्सर. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की हे बघा, खाली दिलेल्या अबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, म्हणजे अबोधा संदर्भात अयोग्य विधान नेमके कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, अबोधा ही संवेदनेनंतरची पायरी आहे. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असतो तर अवबोधमध्ये निष्क्रिय असते. संवेदना व अवबोध या दोन्ही मानसिक प्रक्रियेचे आधार उद्दीपक, ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था ही होते. संवेदनाच्या अभावी अवबोध संभवच नाही. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. परंतु या ठिकाणी काय आहे मित्रांनो अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर हे बघा, संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे आपला अयोग्य विधान असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आता 5वा प्रश्न विचारलेला आहे की वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. स्वेर कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, व्यावहारिक कल्पना किंवा पुनरुत्पादन कल्पना. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 इज अ राईट आन्सर. म्हणजे सौंदर्यनिष्ठ कल्पना आपला काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की मला बरे वाटत नाही असे म्हणून सुरेश नेहमी परीक्षा टाळण्याचा प्रयत्न करतो. हे वर्तन प्रक्रियेचे
कोणते प्रकार आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. नकारात्मक वृत्ती, दांभिकता, विकृत श्रद्धा किंवा विस्थापन. तर हे बघा मला बरे वाटत नाही असे म्हणून सुरेश नेहमी काय करतो, परीक्षा टाळण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे दांभिकता. पर्याय क्रमांक बो काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बो इज अ राईट आन्सर. ऑप्शन क्रमांक बो काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की विकास क्रिकेटमधील बॉलिंग करण्याचे शिकतो, हे शिकणे त्याच्या बॅटिंग करण्यावर परिणाम करत नाही, यास कोणते संक्रमण म्हणतात. अशा प्रकारे काय आहे मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. हे बघा, घन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण किंवा द्विभागीय संक्रमण. तर या ठिकाणी काय उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की विकास क्रिकेटमधील बॉलिंग करण्याचे शिकतो, हे शिकणे त्याच्या बॅटिंग करण्यावर परिणाम करत नाही, म्हणजे कोणता संक्रमण, तर शून्य संक्रमण हे काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की गिलफर्ट अभिसारी विचार प्रक्रियेचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या बाबींसाठी केला आहे. डायव्हर्जंट थिंकिंग. अशा प्रकारे काय आहे विचारलेला आहे की गिलफर्ड अभिसार विचार प्रक्रियेचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या बाबींसाठी केला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, अभिवृत्ती किंवा अभियोग्यता. तर हे बघा मित्रांनो, सर्जनशीलता काय असणार आहे, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की डॅश डॅश वगळता इतर बुद्धिमापन चाचण्या आहे. तर हे बघा मित्रांनो, बुद्धिमापन चाचण्या कोणत्या, तर स्टनफर्ड बीने हे बुद्धिमापन चाचणी आहे, वेस्टलर बीने हे सुद्धा बुद्धिमापन चाचणी आहे आणि रेशार्क चाचणी हे सुद्धा काय आहे, बुद्धिमापन चाचणी आहे. परंतु व्ही कामत हे वगळता इतर बुद्धिमापन चाचण्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत त्यांचा विकास कसा होतो याच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास होयो, अशी व्याख्या कोणी केली. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. हॉर्लॉक, ऑल्पर्ट, गाल्टन किंवा चार्ल्स डार्विन. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर मित्रांनो जॉईन बटनला जॉईन करून आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र क्वेश्चन सेट आपण काय आहे तुमच्यासाठी या ठिकाणी आणले आहोत ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनलतर्फे. हे बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र स्पेशल प्रश्नसंच आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत. मित्रांनो, जवळपास 2 महिन्याचा कालावधी लागलेला आहे हे संपूर्ण प्रश्नसंच तयार करण्यासाठी आणि प्रश्नसंचाबाबत या ठिकाणी दिलेला आहे की एकूण 10 प्रश्नसंच तुम्हाला काय आहे मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक संचात तुम्हाला 30 महत्त्वपूर्ण प्रश्न मिळणार आहेत. जशा प्रकारे तुम्हाला TATच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाते मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न आपण काय आहे प्रत्येक प्रश्नसंचामध्ये ॲड केलेले आहे, म्हणजे क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी ॲड केलेले आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे सगळे प्रश्नसंच तुमच्यासाठी असणार आहे. पेपर देण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही हे प्रश्नसंच घेऊन त्याला सॉल्व्ह करा, सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 23 नोव्हेंबर 2025च्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 TATच्या परीक्षेमध्ये मित्रांनो 100% पाहायला मिळेल. याची जी प्राईस आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 199 रुपये प्राईस आहे. जर तुम्ही हिंदी कॉम्बो सेट मध्ये हे सुद्धा ॲड केलं तर तुम्हाला हे प्राईससुद्धा कमी त्या ठिकाणी करता येणार आहे आणि मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. एक व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, आपलं म्हणजे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकतात आणि तुम्हाला पूर्णपणे समाधान त्या ठिकाणी केला जाणार आहे. अशा प्रकारे 199 मध्ये तुम्ही व्हॉट्सअपच्या स्वरूपात हे PDF मित्रांनो काय आहे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी जी हिंदीची नोट्स आहे ते फक्त आणि फक्त 199 आहे. हिंदी नोट्स आणि बालमानसशास्त्राचे क्वेश्चन सेट जर पाहिजे मित्रांनो तर ओनली 299 मध्ये तुम्हाला काय आहे सगळा मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न दिलेला आहे की संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले. तर हे बघा मित्रांनो, जेव्हा मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणे
असं सांगितलं जातो, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो पियाजे. कारण पियाजे काय म्हणतो मित्रांनो की प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे त्याचे आग्रही मत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न दिलेला आहे की जॉनला लॅटिन भाषा शिकवण्या अगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे, 100% असले पाहिजे. या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षकाचा बोध होतो? अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, कारण की ही जी पद्धत असणार आहे ते विद्यार्थी केंद्रित पद्धत असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, मतिमंदत्वातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात? 2013च्या परीक्षेमध्ये आय थिंक हा प्रश्न विचारला होता की मतिमंदत्वातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात? 4 ऑप्शन दिलेले आहे. मध्यम मतिमंद, सौम्य मतिमंदत्व, कडक मतिमंदत्व किंवा गंभीर मतिमंद. तर हे बघा मित्रांनो, सौम्य मतिमंद काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न एक स्टेटमेंट टाइप क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय? आता हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय? तर हे बघा, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याचे मूल्यमापन करणे, एक विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे आणि विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे मूल्यमापन करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल? तिन्ही अ ब को हे काय असेल मित्रांनो आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही? आता हे बघा मित्रांनो, नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही? तर हे बघा, वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान आणि किंवा अवबोध, वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून एखाद्या गुणविशेष कल्पनेत अलग करणे, जातीवाचक कल्पना तयार करून सामान्यीकरण करणे किंवा संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे. तर हे बघा मित्रांनो, भाषेवर प्रभुत्व नसणे हे काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे हे बाब आवश्यक त्या ठिकाणी ठरत नाही, सहाय्यक ठरत नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडून आणणे, समायोजन क्षमता वाढणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? अशा प्रकारे तुम्ही स्वतः प्रश्न एक वेळा वाचून घ्या मित्रांनो, कारण की आम्ही अतिशय फास्ट हे प्रश्न या ठिकाणी करत आहोत. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे. संशोधनात्मक मुलाखत, निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत किंवा माहितीपर मुलाखत. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे उपचारात्मक मुलाखत. पर्याय क्रमांक 3 इज राईट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? 4 ऑप्शन दिलेले आहे. शास्त्रज्ञ शोध लावतात, शिल्पकार वस्तुशिल्प तयार करतात, शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात किंवा शिक्षक निसर्ग चित्र काढतात. तर हे बघा मित्रांनो, निर्णायक विचाराचे नाही. आता निर्णायक विचार म्हणजे काय? तर हे बघा, शास्त्रज्ञ शोध लावतात हे निर्णायक विचार असणार आहे. शिल्पकार वस्तुशिल्प तयार करतात हे सुद्धा निर्णायक विचार असणार आहे आणि शिक्षक निसर्ग चित्र काढतात हे सुद्धा निर्णायक विचार असणार आहे. परंतु शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात हे काय आहे? निर्गमिक विचार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 इज राईट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की खाली दिलेल्या संबोध विषयाच्या विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर हे बघा मित्रांनो, संबोध विषयी आपल्याला 4 विधान या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यापैकी अयोग्य विधान कोणते? संबोधाविषयी अयोग्य विधान कोणते असा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात, 100% येतात, हे बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडताना येण्यासाठी संबंध स्पष्ट अचूक हवेत, हे बरोबर आहे. मूळ संबोध स्पष्ट नसतील तरी पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात, हे चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. तर पुढचा प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी देण्यात आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात? त्या खोली आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्र असतात. याबरोबरच विषयतज्ञ हजर असतो व अध्यापनाचे कार्य चालते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. डाल्टन पद्धती,
प्रोजेक्ट पद्धती, गॅरी योजना किंवा मूल उद्योन शिक्षण पद्धती, अशा प्रकारे काय आहे मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, वर्ग खोल्या. या ठिकाणी तुम्ही एक शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 डॉल्टन पद्धती काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की स्पियरमॅन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतांमध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणते? 2014च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. 4 ऑप्शन दिलेले आहे. कल्पनामधील संबंध शोधणे, विज्ञानातील प्रयोग करणे, अनुमान करणे किंवा गुणधर्म शोधणे. तर हे बघा मित्रांनो, विशिष्ट घटक मांडले आहेत. खालील दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणते? तर हे बघा, विज्ञानातील प्रयोग करणे हे काय असणार आहे, विशिष्ट घटक असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल मित्रांनो, आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. तर अशा प्रकारे मोस्ट IMP टॉप 20 क्वेश्चन आपण व्हिडिओ नंबर 11 या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. यापूर्वी आपण ऑलरेडी 10 व्हिडिओ अपलोड केलेले आहे 15 सप्टेंबर 2025 पासून महा TET 2025 साठी. म्हणजे जवळपास तुम्हाला 30 व्हिडिओ भेटणार आहे मित्रांनो फ्रीमध्ये. हे सगळे व्हिडिओ ते आहे मित्रांनो तुमच्यासाठी आपण फ्री आणले आहोत. फक्त तुम्हाला क्वेश्चन सेटसाठी 199 रुपये या ठिकाणी द्यावे लागेल मित्रांनो. आणि तशाचे तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही विशेष प्रश्नासोबत पुन्हा येऊया. ओके.